कल्याण पूर्वेतील आडवली परिसरात झालेल्या अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्याभाई यांच्या हत्ये प्रकरणाचा अवघ्या 36 तासात छडा लावत कल्याण गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन काळपांडे यांच्यावर त्यांच्या प्रेयसी समोर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले। या हल्ल्यात त्यांच्या प्रेयसीलाही गंभीर दुखापत झाली होती। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करत अविनाश लल्लन झा, कल्पेश मडवी आणि करण गायकवाड या तिघांना अटक केली। प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलंय, तर या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याच्यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी 17/6/2026 ला गुन्हा रजिस्टर नंबर 597/2026 हा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला होता। याच्यामध्ये अर्जुन काळपांडे हा मयत इसम होता आणि त्याच्यावरती 16 निर्गुण वार करून त्याची हत्या करण्यात आलेली होती। याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि सीसीटीव्हीची पडताळणी करून काही आरोपींची नावं आम्ही निष्पन्न केलेली होती आणि हे आरोपी एका ठिकाणी असल्याबाबतीची गोपनीय माहिती गुन्हे शाखा घटक 3 यांना मिळालेली होती। त्याप्रमाणे सापळा कारवाई करून याच्यामध्ये अविनाश झा, त्याच्यानंतर करण गायकवाड आणि कल्पेश मडवी अशा 3 आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे। बरोबर आहे। याच्यामध्ये जी तिची मैत्रीण होती त्याच्यावरती पण वार केलेलंच निष्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य होतं। याच्यामध्ये त्या रागामुळं त्याच्यावरती अशा प्रकारे हल्ला करून त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे। नाही, आता त्याच्या हा तो तपासाचा भाग आहे। सध्या तपास चालू आहे। प्राथमिक तपासामध्ये तर यांनी गुन्हा केलेला आहे, तो त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य आहे म्हणून केलेला आहे। अजून पुढील तपास होणार आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विकास कामे आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणाचे प्रतिनिधी उपस्थित होते। नागरिकांच्या प्रलंबित समस्या, रखडलेले विकास कामे तसेच विविध प्रकल्पाच्या सविस्तर आढावा घेण्यात आलाय। विकास कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे निश्चित काल मर्यादित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात। यावेळी औद्योगिक क्षेत्राशी संबंधित विषयांवरही चर्चा करण्यात आली आहे। कारखानदारांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे, तसेच पर्यावरण आणि सुरक्षा विषयक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असा इशारा त्यांनी दिलाय। प्रशासन अधिक लोकभिमुख करून विकास कामांना गती देण्यावर या बैठकीत भर देण्यात आलाय। रोहामध्ये प्रशासकीय आढावा बैठक झालेली आहे। काय नेमकं बैठकीमध्ये ठरलं? अधिकाऱ्यांची कान उघडणी देखील अनेक मुद्द्यांवर केली। मधल्या कालावधीमध्ये पुराच्यामुळे जे काही नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 8 दिवसापूर्वी दिले होते। त्याप्रमाणे जवळपास 73 लाख रुपयेचं मदतीचं वाटप हे शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। उरलेलं सुद्धा वाटप या पुढच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल। विशेष करून या संबंध पुराच्या परिस्थितीमध्ये धाटाव परिसरातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी त्यांचं प्रक्रिया न करता जे काही सांडपाणी सोडायचं आहे ते तशाच पद्धतीने गेल्याच्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आणि या वर्षीचं पूर्णपणाने पीक ती जमीनच नापिकी झाले, तिथलाही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीतून आज आदेशित केलेला आहे। काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये स्थानिक कामगारांचे काही प्रश्न होते, इतर काय बाबी होत्या, त्या कंपन्यांची सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्यांनी आत्ता जाऊन इथे नेमकं काय काय पद्धतीचं काम चाललेलं आहे, नियमानुसार आहे की नाही, त्याची सखोल पाहणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत। अशा पद्धतीने आज त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय त्या ठिकाणी होते। याच्या खेरीज जो रस्ता आहे अलिबागपासून रोहापासून ते साईपर्यंत या रस्त्याचं आता जे हॅम अंतर्गत काम आहे ते आता अंतिम करून नव्याने त्याचा प्रस्ताव सादर करण्याचा सुद्धा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अलिबाग यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सर, 2 राष्ट्रवादी एकत्रीकरण आणि नंतरच मग भाजपात विलिनीकरण असं ही भाजपाची जी रणनीती आहे
त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपण प्रदेशाध्यक्ष? नाही, भाजपात विलिनीकरण हा विषय कधी नाहीच. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने कधी भारतीय जनता पक्षाच्या विलिनीकरण हा विषय काढलेला नाही. या उलट एन डी एमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर एन डी एचे मित्रपक्ष म्हणून आमचं अस्तित्व अधिक होण्यासाठीच एक मित्रपक्षाला जी ताकद द्यावी लागते ती भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सातत्याने त्या ठिकाणी मिळत राहते. हा एक भाग. आता दुसरा भाग आला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण. मी सखोलपणाने यापूर्वी सांगितलं की सुप्रियाताईंनी सुद्धा काल दिल्लीमध्ये एक मुलाखत दिली की विलिनीकरण हा मुद्दा संपलेला आहे. तथापि आता परिसीमन आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारसंघाची फेररचना आणि महिला आरक्षण 33% महिलांच्या जागा निश्चित करण्यासाठी जर काय 1.5 पट जागा वाढल्या गेल्या, त्या 1971 साली इंदिरा गांधी जे असताना त्या जागा फ्रीज करण्यात आल्या. म्हणजे संसदेच्या लोकसभेच्या जागा 542, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288. त्यावेळेला देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आता देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्याच्यामुळे 1.5 पट जागा वाढाव्यात आणि त्याच्यामध्ये 33% आरक्षण असावं, त्याच्यासाठी परिसीमन व्हावं, असं जर काय विधेयक आलं आणि त्या पळीचं असेल तर सुप्रियाताईंनी हेही सांगितलं की त्यावेळेला विधेयकाला आम्ही पाठिंबा देऊ. 3 महिन्यापूर्वी हे विधेयक पराभूत झालं. 2/3 बहुमत त्या ठिकाणी मतदान होताना झालं नाही. पुन्हा एकदा जर काय ते बिल आलं ह्या पुढच्या पावसाळ्या अधिवेशनात सोमवारपासून सुरू होणाऱ्या, त्यावेळेला पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या बाबतीमध्ये विचार करेल असं नेत्या म्हणून सुप्रियाताईंनी वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. हा एक भाग झाला. विलिनीकरण व्हावं अशी दादांची इच्छा होती. दादा असताना विलिनीकरणाची टप्पा बऱ्यापैकी पुढे गेलेली होती. कदाचित दादाचं दुर्दैवी निधन झालं नसतं तर 6 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचा निकाल लागला असता, तर त्याच्यानंतर ते घडायचं नक्की झालेलं होतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर पूर्णपणाची राजकीय समीकरणं बदलली. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा आज तरी थांबलेली आहे. परंतु आता पावसाळी अधिवेशन ज्यावेळेला सुरू होईल, वेगवेगळी राजकीय समीकरणं येतील, त्यावेळेला कुठला मुद्दा जर का आला तर त्या मुद्द्यावरती चर्चा होईल. अन्यथा आज विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने बंद झालेली आहे. सर, उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरामध्ये रामरक्षा पठण केलं आहे. एकूणच राम मंदिर चोरी आणि पेपर फुटीवर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे. काय सांगाल सर? नाही, या बाबतीमध्ये संसदेचं आता अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला चर्चा सुरू होईलच. दिल्लीमध्ये सुद्धा रामलीला मैदानावरती एक आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची भूमिका काय आहे ते आता संसदेच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट होईल. सर, शिक्षण प्रणालीला घेऊन सोनम वांगचुक यांनी जे जंतर मंतरवर आंदोलन उपोषण केलं होतं, ते उपोषण चिरडलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे. काय सांगाल? ते उठवलं उपोषण, मोदी सरकारवर टीका देखील होते. काय नेमकं? नाही, मला माहीत नाही आता नेमकी आज तरी उपोषण उठवलं गेलं की नाही माझ्याकडे आत्ता माहिती नाही. परंतु त्या संदर्भामध्ये भारत सरकारने स्वच्छपणाची भूमिका मांडली. CBIच्या मार्फत चौकशी सुरू झाली आणि त्या चौकशीच्या मध्ये जे कोण दोषी आढळले त्या सर्वांना CBIने अटक करून त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे. नव्याने त्या परीक्षा घेण्याच्या वतीमध्ये सुद्धा झालं. नव्या वेळापत्रकानुसार सुद्धा परीक्षा त्या ठिकाणी झाल्यात. म्हणून या अशा चुका पुन्हा होणार नाहीत. ज्यांनी कोणी त्याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावरती कार्यवाही त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल असं केंद्र सरकारच्या वतीने त्यावेळेला स्पष्ट करण्यात आलेलं आहे. साहेब, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी तुमच्यावरती बोलताना पातळी सोडून बोललेले आहेत. या वक्तव्याकडे कसं बघताय? रामदास कदम नेहमीच तुम्हाला टार्गेट का करतात? एक भाग असा आहे की त्या बाबतीमध्ये माझ्या पक्षाच्या सहकार्याने निषेध व्यक्त केला आहे. मनोज शिंदेने सुद्धा, ॲडव्होकेट त्यांनी सुद्धा काही भावना व्यक्त केल्या, समीर शेडगेंनी सर्वांनी व्यक्त केल्यात. मी आजपर्यंत त्या बाबतीमध्ये कधी काय बोललो नव्हतो. परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यात माझ्या वडिलांचा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे की 1984 साली म्हणजे बरोबर 44 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे माझं वय त्यावेळेला 29 होतं. रामदास कदमांचं वय काय मला माहीत नाही. ते मला अरेतुरे करतात तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार, काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही.
माझं वय तेवढंच आहे, राजकारणात त्यांच्यापेक्षा अधिक पदांवरती मी लोकांच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळे इतर बाबीमध्ये त्यांनी टीका करणं मी समजू शकतो, पण अगदी माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि कालसुद्धा ज्यावेळेला रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. त्या मी आता एवढंच म्हणेल की आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे. मला कोणीतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचासुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. मी प्रयत्न करणार आहे शिंदेसाहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी कॉट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी, म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीचे जे धिंडवडे काढले जात आहेत ते थांबले जातील, एवढंच मला सांगायचं. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित आणि लोड शेडिंगच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने महावितरणच्या कार्यालयासमोर टेंभा पेटून आंदोलन केले. शहरासह ग्रामीण भागात रात्री 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळी लेखी आणि तोंडी निवेदनं देऊनही परिस्थितीची सुधारणा झालेली नसल्याचा दावा करण्यात आलाय. यावेळी महावितरण कार्यालयासमोर टेंभा पेटवून निषेध व्यक्त करण्यात आलाय. भाऊ, आज या ठिकाणी MSEBच्या ठिकाणी महावितरणाच्या ठिकाणी तुम्ही टेंभा आंदोलन करताय, काय म्हणता? आता आम्हाला टेंब्यातच आयुष्य काढायची सवय लावून घ्यावं लागेल, अशा पद्धतीचं राज्य सरकारचं आमच्यासोबत वागणं आहे. मग आम्ही टेंभा नाही लावायचं तर काय करायचं? आज घरी आम्ही म्हणजे दिवस बुडतो न बुडतो, सूर्य मावळतो न मावळतो, हे लाईट घालवतात. पण तेव्हापासून आम्हाला टेंबा लावूनच पुन्हा 11 वाजेपर्यंत टेंबा लावून जर 11 वाजेपर्यंत आम्हाला बसायचं आहे तर ते आमचं जगणं कसं आहे हे प्रतिकात्मक दृष्टीनं आम्हाला इथं दाखवावं लागेल ना. आम्ही ग्रामीण भागातली म्हणजे माणसं नाही आहोत का? कुणीही आमच्यावरच काय करायचे ते प्रयोग करायचे, प्रयोगाच्या माध्यमातून अन्याय करायचा, तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. सबंध महाराष्ट्र ग्रामीण हा अंधारात आहे आणि तुम्ही सगळे लोक AC मध्ये बसून हे प्रकाशाचं सुख उपभोगताय. आम्ही असा काय गुन्हा केला? आम्ही हा गुन्हा केलेला आहे का? गुन्हेगार आहोत का? हा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विचारायला लागलो आहे. एक तरी विभाग आमच्या बाजूनं काम करतोय का? त्यातल्या त्यात अरे जगू तर द्या. काल काजी सांगवीला एका गोठ्यामध्ये सर्प घुसून गायीला सर्पदंश झाल्यामुळं जवळपास 81,000 रुपयाची गाय त्यांना आणली होती. पहिल्या वेताची गाय होती, सर्पदंशानं ती मृत पावली. त्या माणसानं कुणाकडे जायचं? हे नुकसान कुठून भरून काढायचं? आणि तुम्ही काय म्हणता आम्हाला? अत्यावश्यक सेवा, वीज पुरवठा अत्यावश्यक सेवेत मोडतो म्हणे. आमचं मरण होत आहे आणि तुम्ही त्याला अत्यावश्यक सेवा म्हणता. तिकडे विधानसभेत मुख्यमंत्री म्हणतात कुठेही ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंग नाही. मग आम्हाला पिसाळी कुत्रे चावलेत म्हणून आम्ही ओरडा करतोय का? असं आम्ही सहन करणार नाही. दिवसासुद्धा लाईट व्यवस्थित नाही. सौरचे प्रकल्प आमच्या जमिनीवर उभे केले, त्या सौरच्या प्रकल्पाची वीज कुठे जाते त्याची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी ताळेबंद आम्हाला विचारण्याचा ती वेळ तुम्ही आणलेली आहे. कुठं जाते ती वीज? दिवसाही आम्हाला व्यवस्थित वीज नाही, रात्री नाही. मग नेमके आमचं जगणं तुमच्या विजेच्या पुरवठ्याच्या याच्यात आहे का? आधीच कमी क्षमतेने आम्हाला वीज पुरवठा होतो, आमच्या मोटारी जळतात, आमचे अपघात होतात. आमच्या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सोयीसुविधा तुम्ही देत नाही, देतात ती कमी क्षमतेची वीज. आणि आता डायरेक्ट खंडित का? आम्ही बोलत नाही म्हणून, आम्ही सहन करतो म्हणून. पण आता बोलणं आणि सहन करणं आमच्या आवाक्याच्या बाहेर गेले. हे आंदोलन भूतोण भविष्यात होणार. तुम्ही मागे पब्लिक बघा, अजून यायची बाकी आहे, येणार आणि भूतोण भविष्यात होणार. इथं मिटवलं तर ठीक, नाही तर आम्ही तिकडे पेटवायला जाऊ, नाशिकला जाऊ, मुंबईला जाऊ. आणि आता यांनी काय म्हणे गेट लावलं आहे, आमच्यासाठी गेट नाही आहे का? आम्हाला तुम्ही मध्ये येऊ देणार नाही का? काय आहे ते आम्ही तिथं जाऊनच बघू आता.